माझ्या भावा बहिणींनो, तोल सावरा मनाचा, तोल सावरा मनाचा, वैर करूने कुणाशी, राग धरूने कुणाचा, वैर करूने कुणाशी, राग धरूने कुणाचा. मंडळी, 2001 साली आलेल्या तांब्याचा विष्णुबाळा या सिनेमातल्या गाण्याचा आणि ओव्हरऑल सिनेमाचा महाराष्ट्रावर खूप इम्पॅक्ट पडला. त्याचं मूळ कारण म्हणजे तांब्याच्या विष्णुबाळा पाटील यांची खतरनाक स्टोरी. कोयनेच्या खोऱ्यात तेव्हा विष्णुबाळा पाटील नावाच्या वाघाचा दरारा होता. त्यांनी तेव्हा पाटण भागातल्या सावकारकी, अन्याय अत्याचार करणाऱ्या लोकांविरुद्ध बंड करून त्यांच्यावर वचक ठेवला होता. त्यांनी अन्याय करणाऱ्यांना धडा शिकवला आणि गरिबांना मदत केली. पण असं नेमकं काय घडलं विष्णुबाळा पाटलांच्या आयुष्यात की लाल मातीची सेवा करणाऱ्या पैलवानावर अचानक बंदूक उचलण्याची वेळ आली? त्याचीच ही सगळी चित्तथरारक गोष्ट. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, तत्कालीन दक्षिण सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातलं तांबवे गाव, त्याला स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून गावाला ओळख मिळाली होती. गावात कोयना नदीच्या पाण्यानं सुपळ संपूर्ण झालेली शेती होती. 5 वाड्या मिळून बनलेलं गावठाण म्हणजे तांबवे. गावाच्या चारी बाजूनं पाणी असल्यामुळं गाव एखाद्या बेटावर वसल्यासारखं दिसायचं. त्यामुळे स्वातंत्र्यापूर्वी बरेच स्वातंत्र्य सैनिक भूमिगत होण्यासाठी तांबवे गावात आसरा घ्यायचे. त्याच स्वातंत्र्य सैनिकांच्या आरोळ्या ऐकून अण्णाबाळा पाटील यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घ्यायला सुरुवात केली. अण्णाबाळा पाटील हे विष्णुबाळा पाटलांचे थोरले बंधू. दरम्यानच्या काळात अण्णाबाळा पाटील हे काही दिवस बाहेरगावी शिक्षणासाठी गेले होते. शिक्षण घेऊन गावी माघारी आल्यानंतर गावानं शिकलेला माणूस म्हणून अण्णाबाळा पाटील यांना सरपंच केलं. तो काळ होता साधारण 1940 ते 1945 दरम्यानचा. अण्णांनी सरपंचकीच्या काळात गावात जबरदस्त विकास घडून आणला. रस्ते, दिवाबत्ती, पाणी सगळ्याची सोय केली. लोकांच्या तोंडी सतत अण्णाबाळा यांचं नाव घुमू लागलं. तेव्हाच खरं तर अण्णाबाळा यांच्या विरोधकांच्या मनात तिरस्कार निर्माण झाला होता. कारण तेव्हा अण्णाबाळा पाटील यांचा तांबवे आणि कराड भागातील राजकारणावर वचक असल्यामुळं त्यांचे यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांच्यासोबत चांगले घरगुती संबंध प्रस्थापित झाले होते. त्यांची सतत एकत्र उठबस असायची आणि ते विरोधकांना खटकायला लागलं होतं. दुसऱ्या बाजूला स्वतः विष्णुबाळा पाटील यांनी ही पैलवानकी क्षेत्रात मोठं नाव कमावलं होतं. कराड आणि पाटण भागात त्यांच्या नावाचा दरारा होता. तसंच विष्णुबाळा पाटील हे तेव्हा वाघ, डुक्कर मारण्यासाठी प्रसिद्ध झाले होते. त्यांनी शेतीचं नुकसान करणाऱ्या बऱ्याच डुकरांचा आपल्या बंदुकीनं बंदोबस्त केला होता आणि त्यामुळं आजूबाजूच्या गावातला बराच मित्रपरिवार त्यांनी जोडला होता. दरम्यानच्या काळात पश्चिम महाराष्ट्रात सहकार क्षेत्राचं जाळं तयार व्हायला लागलं होतं. तेव्हा अण्णाबाळा पाटलांनी सगळ्यांसाठी मल्टीपर्पज सोसायटी सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला आणि कराड मुक्कामी त्या संदर्भातली पहिली मीटिंग ठेवली. त्या पहिल्या मीटिंगमध्ये दोन्ही गटात शाब्दिक वाद झाला आणि त्यावर तोडगा म्हणून अण्णाबाळा पाटील यांनी उपाय सुचवला की बहुजन समाजातील कोणालाही चेअरमन करा, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्यात समाविष्ट करा आणि आजूबाजूच्या लोकांनाही सोसायटीत मेंबर करून घ्या. कशी तरी बाचाबाचीत मीटिंग संपली आणि प्रत्येकजण आपल्या मर्जीतला एक माणूस शोधू लागला. पण त्यामुळं तांबवे गावचं राजकारण पार बदलून गेलं. गावात 2 गट तयार झाले. एक अण्णाबाळा पाटील यांचा आणि दुसरा रामचंद्र पाटील, काशीनाथ शेठ आणि जगू धोंडी पाटील यांचा. त्यापैकी जगू धोंडी पाटील हा तर अण्णाबाळा आणि विष्णुबाळा यांचा चुलत भाऊ होता. पण त्यानंही लोकांच्या ऐकण्यात येऊन अण्णांच्या विरुद्ध भूमिका घेतली. पुढं दुसरी सोसायटीची मीटिंग झाली आणि तो वाद अधिकच टोकाला गेला. दरम्यान यशवंतराव चव्हाण यांच्या कानावरती गोष्ट गेल्यानंतर त्यांनी अण्णाबाळा पाटील यांना समजावलं की तुम्ही सोसायटीच्या राजकारणात पडू नका, यामुळं फक्त वाद निर्माण होतात. त्यावर अण्णांनी होकारार्थी मान हलवून वय म्हणलं आणि ते आपल्या समाजकार्यात गुंतले. पुढे त्यांनी तांबवे आणि इतर भागातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकालात काढण्यासाठी यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांच्या मार्गदर्शनात भैरवनाथ पाणी योजना मंजूर करून घेतल्याचं बोललं जाऊ लागलं. अगदी काही प्रमाणात पाईपा आणून पडल्या. चऱ्या खोदण्याचं काम सुरू झालं आणि इकडं गावात अण्णाबाळा यांच्या विरोधकांची निस्ती चैतन उडाली. ही पाणी योजना गावातनं फिरली तर शेतीपट्ट्यात ऊस लागल, लोकांच्या खिशात पैसा खेळल आणि सगळं गाव पुन्हा अण्णाबाळाच्या नावाचा उदो करल असं त्यांना वाटलं. झालं. भाऊबंदकीच्या भांडणानं तांबवे गावाचं राजकारण धुमसू लागलं. त्यातूनच विरोधकांनी एक खुंकार डावटला. एकदा कराडवरून माघारी आलेल्या अण्णाबाळा पाटील यांच्यावर विरोधकांनी संध्याकाळच्या वेळी जीवघेणा हल्ला केला आणि त्या हल्ल्यात अण्णाबाळा यांच्या चुलत भावानं म्हणजेच जगू धोंडी पाटील यांना अण्णाबाळा यांचा पाय कुऱ्हाडीनं तोडला. ती खबर घरी असलेल्या विष्णुबाळा यांना कळाली आणि ते धावत पळत नदीवर पोचले. रक्ताच्या थावळ्यात पडलेल्या भावाला बघून विष्णुबाळा यांचा राग अनावर झाला. रागानं त्यांचं शरीर थरथर कापू लागलं.
ती सुरुवात होती विष्णुबाळा पाटील या पर्वाची. दरम्यान तिथंच विष्णुबाळा सुडाची वार्ता करू लागले. तेवढ्यात अण्णाबाळा यांनी आधी मला दवाखान्यात न्या असं सांगितलं. मग जखमी अण्णाला कराडच्या दवाखान्यात आणण्यात आलं. पण केस सिरियस होती म्हणून पुढे लगेचच सातारला पाठवण्यात आलं. तेव्हा तिथं दवाखान्यात खुद्द यशवंतराव चव्हाण अण्णाबाळा यांना भेटायला आले होते. तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी अण्णाबाळा यांच्या पाठीवरून हात फिरवला आणि सांगितलं, तुम्ही काही काळजी करू नका, मी डॉक्टरांना सांगितले हा माझा माणूस आहे. त्यानंतर मग अण्णाबाळा यांच्यावर VIP ट्रीटमेंट झाली. दुसऱ्या बाजूला आपल्या थोरल्या भावाचा पाय तोडला म्हणून विष्णुबाळा यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. पोलिसांनी रितसर गुन्हा नोंदवून घेतला. आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयात उभं केलं. पण तरीही विष्णुबाळा यांच्या मनात बदल्याची भावना धुमसतच होती. सुनावणी पार पडली आणि काहीच दिवसात ते आरोपी पुराव्याअभावी न्यायालयातून निर्दोष सुटले. न्यायदेवतेकडून न्याय मिळाला नाही ही गोष्ट विष्णुबाळा यांच्या जिवारी लागली आणि त्यांनी आता आपण स्वतःच न्याय करायचा असं मनोमन ठरवलं. लागलीच आपलं हत्यार घेऊन विष्णुबाळा यांनी आपल्या भावावर हल्ला करणाऱ्या 4 मुख्य सूत्रधारांची वेगवेगळ्या ठिकाणी हत्या केली. त्यात त्यांचा चुलत भाऊ जगू दोंडी पाटील यांचाही समावेश होता. कुणाची आडमाळावर तर कुणाची गावात घुसून हत्या करताना त्यांना गावातल्या आणि आजूबाजूच्या मित्रपरिवारानं माहिती पुरवली होती असं म्हणतात. म्हणजे विष्णुबाळा हे मुळात सरळ मार्गी चालणारा माणूस. आया बहिणींचा त्यांना अमाप आदर. ज्यावेळी त्यांच्या भाऊबंदकीत वादाला तोंड फुटलं होतं तेव्हा तो वादही त्यांनी शांततेच्या मार्गाने सोडवायचा प्रयत्न केला होता. पण पुढच्या पार्टीनं उत्मात केला, अन्यायाची सीमा ओलांडली. मग मात्र विष्णुबाळा यांनी हाती शस्त्र घेऊन दुष्टांचा संहार केला असं त्यांचे समर्थक आजही आठवणीने सांगतात. आता 4 हत्या केल्यानंतर सातारा पाटण कराड भागात विष्णुबाळा यांच्या नावाचा डंका वाजू लागला होता. आयाबाया त्यांना आपला भाऊ मानायला लागल्या होत्या. ज्या बाईला तिच्या सासरीची माणसं नांदवत नव्हती त्या बाईनं विष्णुबाळा यांचा धावा केला की आपसुक सासरची मंडळी थंड व्हायची. विष्णुबाळा पाटील यांच्या धाकानं सावकारांनी गोरगरीब जनतेला त्रास देणं कमी केलं होतं. त्यांच्या चांगल्या कामामुळं लोक अजिबात त्यांचा ठाव ठिकाणा पोलिसांना लागू देत नव्हती. पोलिसांनी बराच आटापिटा केला पण विष्णुबाळा नावाच्या वादाला ते थोपवू शकले नाहीत. याचं एक कारण म्हणजे विष्णुबाळा पाटील यांना शिकारीचा नाद होता. त्यातून त्यांनी पाटण खोऱ्यातील जंगली जनावरांचा बंदोबस्त करून अनेक शेतकऱ्यांना मदत केली होती. त्यामुळे त्यांना मदत करणारे आणि जीवाला जीव देणारे अनेक मित्र झाले होते. पोलीस विष्णुबाळा पाटील यांना शोधायला आले की ते मित्र विष्णुबाळा यांना दडवून ठेवायचे. जवळपास 4 वर्ष शोध मोहीम चालू होती. अखेरीस पोलिसांनी वैतागून साधारण 1958 साली विष्णुबाळा पाटील यांना फरारी घोषित करून ठाव ठिकाणा सांगणाऱ्या व्यक्तीला 1000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. पण तरीही काही ठांग पत्ता लागना. एकामागोमाग 6 महिने उलटले पण विष्णुबाळा काय सापडेना. एकदा अटीतटीचा प्रसंग आला होता. पोलिसांना पक्की खबर लागली की अमुक ठिकाणी विष्णुबाळा लपलाय. पोलीस तिथं येऊन चौकशी करायला लागले. तेव्हा एका बहादरानं विष्णुबाळा यांना चक्क आपल्या पत्नीजवळ झोपायला लावलं आणि पोलिसांना सांगितलं माझी बहीण आणि तिचा नवरा आलाय. एकाच अंथरुणावर एक बाप्या आणि एक बाई स्त्री झोपलेली दिसल्यानं पोलिसांना खरं वाटलं. पोलिसांना पुन्हा रिकाम्या हातानं माघारी जावं लागलं. काही जण तर म्हणतात तेव्हा विष्णुबाळा यांना पकडण्यासाठी 1000 पोलिसांचा फौजपाटा पाटण भागात पाठवण्यात आला होता. तरी यश मिळत नव्हतं. पण दुसऱ्या बाजूला विष्णुबाळा यांच्यामुळं राजकारण तापलं होतं. त्या काळी यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांच्यावर दबाव वाढला. त्यांचं मूळ कराडमधलं आणि त्यात अण्णाबाळा यांच्याशी असलेली त्यांची गट्टी यामुळे मग त्यांनी अण्णांशी चर्चा केली आणि विष्णुबाळा यांना शरण येण्याचं आवाहन करा म्हणून सांगितलं. त्यावर विष्णुबाळा जर शरण आले तर त्यांना कमीत कमी शिक्षा देण्याचं अपील सरकारतर्फे केलं जाईल असंही आश्वासन दिलं. विष्णुबाळा यांच्यापर्यंत यशवंतराव चव्हाण यांचा संदेश पोहोचला. यशवंतरावांच्या बोलण्याला मान देऊन विष्णुबाळा पोलिसांना शरण आले. न्यायालयात खटला सुरू झाला. दरम्यान पोलिसांनी सादर केलेल्या साक्षी पुराव्या आधारे कोर्टानं विष्णुबाळा पाटील यांना फाशीची शिक्षा सुनावली. तेव्हा शेकडो लोक न्यायालयाबाहेर तो फैसला ऐकण्यासाठी जमा झाली होती. निर्णय ऐकून त्यांच्या डोळ्यांना धारा लागल्या. कारण लोकांनी आधीच त्यांना शरण जाण्यापासून अडवलं होतं. पण विष्णुबाळा यांनी जमलेल्या तमाम जनतेला सांगितलं की असा कायदा हातात घेण्याचा मार्ग चुकीचा आहे आणि मी या मार्गावर गेलो माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. रागाच्या भरात तुम्ही कोणीच कधी हा मार्ग अवलंबू नका अशी माझी कळकळीची विनंती आहे तुम्हा सर्वांना. दरम्यान ठरलेल्या दिवशी त्यांच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झाली आणि लोकांनी एकच टाव फुटला. कालांतरानं राष्ट्रशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी विष्णुबाळा यांची महती सांगणारा पोवाडा रचला आणि संबंध कोयनेच्या खोऱ्यात विष्णुबाळा पाटील यांचं नाव दुमदुमलं.
पुढे 2001 साली मधुकर उर्फ अण्णा देशपांडे यांनी तांब्याचा विष्णुबळा नावाचा सुपरहिट मराठी सिनेमा काढला। अभिनेते किरण माने यांनी लिहिल्यानुसार 28 लाखात बनलेल्या त्या सिनेमानं तेव्हा तंबूतल्या थिएटर्सच्या जीवावर 10 करोडपेक्षा जास्तीची कमाई केली होती। त्यामध्ये सयाजी शिंदे यांनी तांब्याचा विष्णुबळ्याचा रोल तुफान केला होता। सोबतच कुलदीप पवार, राहुल सोलापूरकर, सदाशिव अमरापूरकर, ऐश्वर्या नारकर, समृद्धी जाधव यांनीही जबराट काम केलं होतं। आता विष्णुबळा पाटील यांचे वंशज सचिन पाटील त्यांच्या पाटील घराण्याचा सगळा कारभार सांभाळत आहेत। तर तांब्यात अण्णाबाळा पाटील यांच्या नावानं एक मोठं महाविद्यालय उभारण्यात आलंय। तर एकूण अशी होती तांब्याच्या विष्णुबाळा पाटील यांची गोष्ट। सरकारनं त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं असलं तरी अनेकांसाठी ते तारणार होते। हा आवाज आजही कोयनेच्या खोऱ्यात घुमतोय। तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपले विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा। आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।